आणि लोकांनी जे आहे आठवड्यात 90 तास काम केले पाहिजे. मला हे तुमच्याकडून समजून घ्यायचे आहे की हे वर्किंग आवर्सच्या संदर्भात नक्की कसं समजून घेता येईल. काय नंबर देऊ शकू आपण त्याला? तर जितकी वाईट परिस्थिती असते चुकीच्या व्यक्तीसोबत लग्नात अडकण्यात, त्यापेक्षा वाईट परिस्थिती असते एका चुकीच्या कामात अडकण्यात. अनेक लोकांनी तर ही जी रेकॉर्डिंग होते ती पाहणेच बंद केली असेल. जसं आपण म्हटलं की तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स मागत आहात, ते फक्त यासाठी की तुम्हाला आयुष्यात कामासाठी काही प्रेम नाहीये. त्याबरोबरच काही जण लगेच, नाही निरर्थक गोष्ट आहे, आम्ही ऐकत नाही आहोत. जो म्हणतो तास वाढवा तोही कैदी आहे, जो म्हणतो तास वाढवू नका तोही कैदी आहे. स्वातंत्र्य तर फक्त प्रेमामध्ये आहे. त्या दोघांना हे माहित नाही. हे स्वातंत्र्य जे आठवड्यातून 2 तासांसाठी मिळतं त्याला स्वातंत्र्य म्हणू की जेल? ज्या गोष्टींची तुम्हाला खरंच काही गरज नाहीये, तुम्ही त्या गोष्टींची सवय लावून घ्या. त्याच्या आसपास तुम्ही एक कॉस्ट स्ट्रक्चर निर्माण करा आणि मग म्हणता की मी आता मजबूर झालो आहे, मी स्वच्छ योग्य जीवन कसे जगू, माझ्यावर तर देणी आहेत. कोणती देणी आहेत? काय देणी? गीता सांगते की प्रेमच परिणाम आहे. संपूर्ण गीता कार्यक्रम आपला यासाठीच आहे की आपण प्रेम शिकू शकू. नमस्कार आचार्यजी. आचार्यजी, अ, एक प्रश्न आहे जो अनेक साथीदारांनी पाठवला आहे की आज सध्या भारतात कामाचे तास या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तर सर्वात आधी एक इसम होते, ते म्हणाले होते की भारतीयांनी दर आठवड्यात किमान 70 तास काम केले पाहिजे. नंतर कालच मी पाहिले की आणखी एक मोठी कंपनी आहे, त्यांचे चेअरमन त्यांनी त्यांच्या अंतर्गत मीटिंगमध्ये त्यांच्या एका कर्मचाऱ्याला उत्तर देताना म्हटले की तुम्हाला शनिवारी काम करण्यास देखील त्रास होतो, मला तर असं वाटतं की तुमच्याकडून रविवारीही काम करून घ्यावं. आणि लोकांनी आठवड्यात जे आहे 90 तास काम केले पाहिजे. आणि असे म्हणताना त्यांनी चीनचे उदाहरण दिले की मी पाहिले आहे की चीनमधील लोक खूप मेहनती असतात. आणि माझी एका चीनी व्यावसायिकाशी चर्चा झाली होती, तर त्याने सांगितले की आम्ही अमेरिकेला मागे टाकू कारण आम्ही लोक 90 तास काम करतो आणि ते 50 तास काम करतात. त्यांनी त्या विषयावर बोलताना काही सेक्सिस्ट टिप्पणीही केली. म्हणत होते की तुम्ही घरी बसून करता तरी काय? तुम्ही किती वेळ तुमच्या पत्नीचा चेहरा पाहाल, किती वेळ पत्नी तुमचा चेहरा पाहेल, त्यामुळे कामावर लक्ष द्या. तर ही जी सगळी वर्क आवरला घेऊन डिबेट आहे, ही खूप काळापासून तीव्र आहे आणि आज संपूर्ण सोशल मीडियावर याच विषयावर चर्चा चालू आहे. यामुळे आमचे प्रश्नही त्याचवर आधारित आहेत. मला हे तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की हे वर्किंग आवर्सच्या संदर्भात नक्की कसं समजून घेता येईल? काय नंबर देऊ शकू आपण याला? नाही, समजायचं काय? ज्या संदर्भात गोष्टी बोलल्या जात आहेत, तिथे एकीकडे एम्प्लॉयर आहे आणि एकीकडे एम्प्लॉयी आहे. एम्प्लॉयरलाही हे जे काम आहे, त्याच्याशी काही प्रेम नाही. एम्प्लॉयरलाही ते काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला पैसे मिळतील. जो एम्प्लॉयर आहे, तोही ते काम करून घेऊ इच्छितो फक्त नफा मिळवण्यासाठी. आणि जो एम्प्लॉयी आहे, तोही हे काम फक्त याच्यासाठी करतोय की यापासून तो सॅलरी मिळवू शकेल. तर एकूणच गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा प्रेमाशिवाय काम करता, तेव्हा तुम्हाला तुमचा आउटपुट अपॉन इनपुट मॅक्सिमाइज करायचा असतो. इनपुट म्हणजे किती तास काम केले आणि आउटपुट म्हणजे किती पगार मिळाला. इनपुट म्हणजे किती तास काम केले, आउटपुट म्हणजे आणि हे जे समीकरण आहे, ज्यात तुम्ही म्हणता की पर्पज ऑफ वर्क इज टू मॅक्सिमाइज आउटपुट अपॉन इनपुट. हे समीकरण फक्त एका प्रेमहीन वातावरणात काम करते. जर कामात प्रेम आलं तर तिथे दुसरं समीकरण काम करतं. त्याबद्दल नंतर बोलूया, आठवण करून द्याल. परंतु सध्या जे काही बोललं जात आहे, मग ते इन्फोसिस बद्दल असू द्या, L&T बद्दल असू द्या किंवा चायनाचं 996 आहे त्याच्याबद्दल असू देत, या सर्व गोष्टींबद्दल डिबेट चालू आहे. या पूर्ण डिबेटमध्ये कुठेही काम म्हणजे काय हे सांगितलेलेच नाही. या संपूर्ण डिबेटमध्ये कामाचा एकच अर्थ आहे की काम म्हणजे ती गोष्ट ज्यामुळे पैसे मिळतात, जीवन चालू ठेवता येते, इच्छांची पूर्तता होते, महत्वाकांक्षा पूर्ण होतात वगैरे वगैरे. तर म्हणूनच या पूर्ण डिबेटमध्ये तुम्ही कुठे पाहिलं की कोणी कामाची व्याख्या त्याला घेऊन आलाय, की कोणी विचारतंय की हाऊ डू वी डिफाईन वर्क फर्स्ट ऑफ ऑल, म्हणजे याबद्दल कोणी बोललंय का? नाही. कारण ते सगळे या गोष्टीवर एकमत आहेत की वर्क म्हणजे काही असं ज्याच्यात हातपाय चालवण्याने पैसे मिळतात.
आउटपुट आहे पैसे आणि इनपुट म्हणजे किती तास हातपाय चालवले, म्हणजे किती तास हातपाय हलवून काम केले ते. त्यामुळे कोणीही कामाच्या व्याख्येबद्दल बोलू इच्छित नाही. तर मग चला आधी त्यांच्या जगात जाऊया आणि तिथेच या विषयावर चर्चा करूया. ठीक आहे? मग त्या जगाच्या बाहेरील जगाबद्दल देखील बोलूया. ती दुनिया जिथे काम फक्त यासाठी असते, की त्यामुळे तुम्ही तुमचे घर चालवू शकता, पैसे मिळवू शकता आणि त्या पैशाने तुम्ही काहीतरी विकत घेऊ शकता, कुठेतरी जाऊन मजा करू शकता, तुमचे छंद पूर्ण करू शकता, हे सर्व करू शकता, लग्न करू शकता, मुलांच्या शाळेची फी देऊ शकता. जिथे काम फक्त यासाठी असतं, तिथे हे अगदी जरुरी आहे, की कामाचे तास मर्यादित ठेवावे आणि वर्क लाईफ बॅलन्सचा जो कॉन्सेप्ट आहे, तो अशा वातावरणात एन्व्हायरमेंटमध्ये अगदी ॲप्लिकेबल आहे. कारण कोणीही तिथे यासाठी येत नाही, की तो काम करत करत आपले जीव देईल. जो एम्प्लॉई आहे, त्याने ऑफर लेटर यासाठी साइन केलेलं नाही, की तो 90-90 तास काम करून आपले जीव देईल. तो तर यासाठी येतो, की कमीत कमी काम करेल, इनपुटला कमी करेल आणि आउटपुटला वाढवेल. तो आलाच या उद्देशाने. हो, पण त्याचा जो नियोक्ता आहे, एम्प्लॉयर, त्याची मात्र नियत वेगळी आहे. तो म्हणतो, की मी याच्याकडून जास्तीत जास्त काम करवून घेईन, त्याला कमी पैसे देऊन जास्तीत जास्त कामाचे तास मिळवेन. त्यामुळे हा हितसंबंधांचा संघर्ष नेहमीच होत राहील. त्यामुळे जेव्हाही असे स्टेटमेंट्स येतील, की अधिक काम केले पाहिजे, अधिक काम केले पाहिजे, ते एकतर ओनर्स कडून येतील किंवा सीईओ कडून येतील. आणि जो आक्रोश होईल, की नाही नाही इतकं काम का करायला सांगताय, वर्क लाईफ बॅलन्स कुठे गेला, बर्नआउट होत आहे, तो सर्व एम्प्लॉईज कडून येईल. तर तुम्ही रेडिट बद्दल बोलताय, रेडिट, ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहू शकता तुम्ही. जो कोणी म्हणत असेल, की हे चुकीचं आहे आणि हे शोषण आहे आणि एक अपर लिमिट असावी वीकली आवर्सवर, की इतकेच तास काम असायला हवं, की हे जे सगळे सीईओ एवढे तास काम करण्याबद्दल बोलतायत, हे तर शोषक आहेत आणि नालायक आहेत आणि त्यांची खिल्ली उडवली जात असेल, ते सर्व एम्प्लॉई असतील जे खिल्ली उडवत असतील. कारण ही त्यांच्या बाजूची गोष्ट आहे, की मला कमीत कमी काम करायला मिळाले पाहिजे. कमीत कमी. तर हा तर एका प्रकारचा क्लास स्ट्रगल झाला, वर्ग संघर्ष आहे. एक वर्ग आहे जो आपला कमीत कमी काम करू इच्छितो आणि दुसरा वर्ग आहे जो जास्तीत जास्त काम करून घेऊ इच्छितो. त्यामुळे दोन्ही बाजू या विषयावर चर्चा करत आहेत. पण जर तुम्हाला हे देखील हवे असेल, की जो तुमचा कर्मचारी आहे त्याची उत्पादकता अधिकतम व्हावी आणि हे मी आता त्या प्रेमहीन वातावरणाच्या संदर्भातच बोलत आहे. ठीक आहे? सध्या यात कुठेच काम म्हणजे काय, याची व्याख्या काय असते हे आलेले नाही. सध्या मी जे सामान्य कॉर्पोरेट वातावरण असतं त्याबद्दल चर्चा करत आहे. आता जर एक जनरल कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट जरी घ्याल, जिथे आम्हाला प्रोडक्टिव्हिटी मॅक्सिमाइज करायची आहे, तर जर प्रेमहीन वातावरण असेल तर हे नक्कीच आवश्यक आहे, की जे कामाचे तास आहेत ते मर्यादित केले जावेत आणि त्या तासांवर एक सीमा असावी. त्या अपर लिमिटवर ही सीमा निश्चित केली जात नाही, कारण लोक गरीब आहेत. जो जितका गरीब असतो त्याचा हात तितका जास्त मोडला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पाहता की जर्मनी आहे, जपान आहे, नेदरलँड्स आहे किंवा स्कॅन्डिनेव्हियन देश आहेत. हे सर्व देश आहेत जिथे आठवड्याचे 31, 32, 35, 36 तास काम केले जाते. बस एवढंच काम करतात. आठवड्याचे 32 तास, कुठे 36 तास, हे बस एवढंच काम करतात. आणि गरीब देश, भारत, पाकिस्तान किंवा अन्य विकसनशील देश, मेक्सिको असेल, ब्राझील असेल, अन्य विकसनशील देश, यांच्या सरासरी आठवड्याचे कामाचे तास 45 असतात. एवढंच नाही तर भारताची अर्धी लोकसंख्या, जी आठवड्यात 50 तासांपेक्षा जास्त काम करते. आणि हे तुम्हाला विकसित देशांमध्ये पाहायला नाही मिळणार. यूकेमध्ये, ब्रिटनमध्ये आणि जर्मनी, जपानमध्ये बहुतेक जिथे 4 डेज वर्क वीक आहे, तिथेही प्रयोग केले गेले आणि असे आढळले की नाही साहेब, प्रोडक्टिव्हिटी व्यवस्थित राहते. 6 तासांचे कामाचे दिवस देखील पाहिले गेले, की दिवसाला 6 तासच काम केल्यावर प्रोडक्टिव्हिटी ठीक राहते. 4 दिवसांचं वर्क वीक बनवलं ना, तर इतका खुश होतो, म्हणतो आता 3-4 दिवस मला आराम करायला मिळेल. तर तो 4 दिवसाचे काम पूर्ण ताकदीने करतो. कारण त्याला आपल्या कामाचा तिटकारा असतो ना. ज्या गोष्टीचा तुम्हाला तिटकारा असतो, ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करायला पाहता. ज्या गोष्टीचा तुम्हाला तिटकारा असतो, जेव्हा तुम्हाला कळतं की ते
3 दिवस करायचं नाहीये तेव्हा तुम्ही खूप खुश होता. जगातील बहुतांश लोक उदित त्यांच्या कामाचा तिटकारा करतात. आता 2 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये फक्त निवृत्तीचे वर्ष 2 वर्षांनी वाढवले गेले. 10 लाख लोकांनी मोर्चा काढला. 10 लाख लोकांनी मोर्चा काढला. निवृत्तीचे वय फक्त 2 वर्षांनी वाढवले गेले होते. लोक म्हणाले, आम्हाला काम करायचं नाही, आम्हाला निवृत्त होऊ द्या, आम्हाला लवकर पेन्शन मिळायला हवी. कारण लोकांना त्यांच्या कामाचा तिटकारा असतो. आणि आपण आता त्याच वातावरणाच्या गोष्टी करत आहोत. संशोधन प्रयोगशाळांमध्ये माहितीये काय पाहिलं जातं? की जेव्हा निवृत्तीचे वय येते, तर जो वैज्ञानिक आहे ते म्हणतात की आम्ही अजून काम करू, कशाही प्रकारे आमचे निवृत्तीचे वय वाढवा. ते खूप आतुर असतात. त्यांच्या प्रयोगशाळेतील निवृत्तीचे वय 65 वर्षे आहे असे समजून घ्या. असेही पाहिले जाते की ते 75 वर्षांपर्यंत त्यांच्या प्रयोगशाळेत काम करतात. आणि असेही दिसून येते की जे खालच्या दर्जाचे लोक आहेत, ज्यांना त्या कामात कोणतेही प्रेम होऊ शकत नाही, असिस्टंट असतील, टेक्निशियन असतील, हे लोक आहेत, त्यांना जेव्हा निवृत्तीची संधी मिळते तेव्हा ते पळून जातात. कारण जगातील बहुतेक काम असे आहेत की तुम्हाला त्यांच्यावर प्रेम होऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला कामावर प्रेम होत नसेल तर तिथे तुम्ही एकच गोष्ट करू शकता की तुम्ही तुमचे आउटपुट इनपुट मॅक्सिमायझेशन करा. आणि तो जो इनपुट तुम्ही त्याच्याकडून घेताय, मी अगदी मान्य करतो की त्या इनपुटला एक मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे, नाहीतर माणूस वेडा होईल. कारण स्पष्ट आहे की तुम्हाला तुमच्या कामाचं काय आहे? तिटकारा. आणि जर तुम्हाला सांगितले की तिटकारा आहे, आणि जर तुम्हाला सांगितले की तुम्ही ज्या कामाचा तिटकारा करता ते काम तुम्हाला आठवड्यात 90 तास करायचे आहे, तर तुम्ही काय होणार? पागल होणार. त्यामुळे गरजेचे आहे की कामाचे तास मर्यादित केले जावे. कारण जगातील बहुतेक लोक अशा कामांमध्ये अडकलेले आहेत ज्यांचा फक्त तिटकाराच करता येऊ शकतो. एकतर तिटकारा किंवा इंडिफरन्स किंवा उदासीनता. ज्या कामाची तुम्हाला आवडच नाही ते तुम्ही खूप जास्त कराल तर तुम्ही न्यूरोटिक व्हाल, बर्नआउट होईल, सर्व काही होईल. आणि तुमची उत्पादकता घटेल, सर्व काही चुकीचे होईल आणि तुमच्या नियोक्त्यासाठीही चुकीचे होईल. याच कारणामुळे विकसित देश नेहमी असे नियम तयार करतात की कोणीही आठवड्यात यापेक्षा जास्त काम करू नये, नाहीतर पागल होईल. कारण त्याला काम आवडतच नाही. आणि काम असतं जीवनसाथीप्रमाणे. जीवनसाथीला तर तुम्ही तरीही घटस्फोट देऊ शकता. आणि बरीच लोक लग्न करत नाहीत, परंतु असा कोणीही नाही जो काम करत नाही. तर जितकी वाईट परिस्थिती असते चुकीच्या व्यक्तीसोबत लग्नात अडकण्यात, त्यापेक्षा वाईट परिस्थिती असते चुकीच्या कामात अडकण्यात. आणि व्यक्तीसोबत अडकला तरी एक उपाय आहे. संबंध तोडला, भाऊ तू तुझं पहा, मी माझं पाहतो. नाहीच आहोत आम्ही कुणासोबत. परंतु असा कोणी नाही जो काम करत नाही. काम तर सगळेच करतात. कुणासोबत राहा नका राहू, पण कामासोबत तर राहावंच लागेल. तर ज्याने चुकीचे काम निवडले, ज्याने असे काम निवडले ज्यावर प्रेम करता येणार नाही, त्याची परिस्थिती खूप दयनीय आहे. आणि त्याच्यासाठी मी म्हणतो हे नक्कीच बरोबर आहे की त्याचे कामाचे तास मर्यादित करणे आवश्यक आहे, नाहीतर तो मरेल. आणि आता भयंकर गोष्ट अशी आहे की जगात आपण म्हणतो की 90-95% लोक, कदाचित अधिक लोक अशीच कामं करत आहेत ज्यामध्ये त्यांचे मन नाहीये बिलकुल. का? कारण तुमच्या शिक्षण प्रणालीने त्यांना तेथे तयारच केले आहे कामाला फक्त आउटपुट अपॉन इनपुट म्हणून पाहण्यासाठी. तुमच्या कुटुंबाने, तुमच्या संस्कृतीने, तुमचे प्लेसमेंट ऑफिसेस हे सर्व काय सांगतात? गो अँड लुक फॉर मिनिंगफुल वोकेशन हे सांगतात का? हे सांगतात गो अँड लुक फॉर द CTC फिगर. तर तुम्ही तेच पाहता की किती पैसा मिळतो आणि तुम्ही म्हणता एवढा पैसा जर आठवड्यात 1 तास काम करून मिळाला तर किती मजा येईल. विचार करा, माझ्या एवढ्या बोलण्याने किती जणांचा चेहरा उजळला असेल की जितका पगार मिळतो तितकाच मिळावा आणि आठवड्यात काम 1 तासच करावं लागेल तर किती मजा येईल. का? कारण काम तुम्ही कामासाठी करतच नाही आहात, काम तुम्ही पगारासाठी करत आहात. आणि ही जगण्याची सर्वात वाईट पद्धत आहे की काम मी करतो काहीतरी वेगळं करण्यासाठी. लोक म्हणतात वर्क लाईफ बॅलन्स असायला हवा ना.
काय कराल अच्छा घरी जाऊन वर्क लाईफ बॅलन्स असायला हवा तर छंद जोपासणार. तुमचे छंद आहेत, जर तुम्हाला तुमच्या छंदांवर एवढं प्रेम आहे तर तुम्ही त्या छंदाला तुमचं जीवन का बनवलं नाही? का नाही बनवलं? तुम्ही म्हणता की मी घरी जाऊन क्वालिटी टाइम स्पेंड करेन माझ्या कुटुंबासोबत. तुम्ही क्वालिटी इंडिव्हिज्युअलच नाही आहात तर तुम्ही क्वालिटी टाइम कसा स्पेंड कराल कोणाबरोबर? जर तुम्ही क्वालिटी इंडिव्हिज्युअल असता तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्यासाठी क्वालिटी वर्क निर्माण केलं असतं ना. तुम्ही माणूसच असे आहात ज्याने स्वतःला विकला आहे तुमच्या नोकरीत सीटीसीच्या हव्यासापोटी. हा विकल्या गेलेला व्यक्ती घरी काय क्वालिटी टाइम घालवणार? हा तर स्वतःच्या मुलांनाही फक्त विकलं कसं जायचं हे शिकवणार. आणि मी या व्यक्तीच्या आरोग्यासाठी सांगतोय की त्याच्याकडून जास्त काम करून घेऊ नका. आठवड्यात जास्तीत जास्त 40 तास काम करून घ्या, नाहीतर तो पागल होईल. मला तर खूप दया येते अशा लोकांची. मी तर त्यांच्याकडून अजून कमी काम करून घेईन. मी पाहतो ज्यांना त्यांच्या कामावर प्रेम नाहीये त्यांना मी ही शिक्षा देतो की त्यांचं काम कमी करतो. कारण त्यांना काम देणे म्हणजे त्यांच्यावर अत्याचार आहे. मी कसे कोणावर अत्याचार करू? काम मी त्यांनाच देतो ज्यांना कामावर प्रेम आहे. आणि मोठी विचित्र गोष्ट आहे, ज्यांना कामावर प्रेम आहे त्यांना मी म्हणतो आणखी कर, आणखी कर. प्रेम तर अनंत असते, तू आणखी कर. आणि ज्यांचं मला दिसतं की नाकतोंड मुरडतोय, जास्त झालंय, हे मी नाही करू शकत, ते मी नाही करू शकत, सोड, राहू देत. त्यांचं मी काम कमी करतो. आता इथून आपण येतो की कामाची व्याख्या काय असावी. अनेक लोकांनी तर ही जी रेकॉर्डिंग होते ती पाहणेच बंद केले असेल. जसंच आम्ही म्हटलं की तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स मागत आहात ते फक्त यासाठी की तुमच्या आयुष्यात कामासाठी काही प्रेम नाहीये. त्याबरोबर काही जण लगेच नाही निरर्थक गोष्ट आहे, आम्ही ऐकत नाही आहोत. ठीक आहे, आता एकदा माणसाने स्वतःला सीटीसी साठी विकलं तर खरं ऐकणं त्याच्यासाठी फार अवघड जातं. काम काय असतं? काम म्हणजे प्रेम असतं. काम म्हणजे ती गोष्ट ज्यासाठी तुम्ही म्हणता की मी पैसे द्यायला तयार आहे. मी पैसे द्यायला तयार आहे. हे तर सोडाच की मी पगार मागतोय. काही मिळालं वरून तर बोनस आहे भाऊ. खूप काही मिळालं वरून तर ग्रेस आहे भाऊ. अनुकंपा आहे. अनुग्रह आहे, ग्रेस आहे. काही अजून मिळालं तर काही अडचण नाही येणार आहे. पण जे मिळत आहे त्यासाठी काम करत नाहीये. कामासाठी काम करतोय. काम एवढं आवडते की तास मोजणार कोण? आम्हाला कसं कळेल की आमचं वर्क वीक किती तासांचा आहे? आम्ही कधी तास मोजलेच नाहीत. आणि मोजले तर एकच आकडा येतो 24. कारण दिवसाला 24च तास असतात. आणि 24 तास आम्ही प्रेम सोडून काहीच करत नाही. तेच प्रेम आमचं काम होऊन आमच्या समोर येतं. आम्ही कसं सांगू की आमचा वर्क वीक किती तासांचा आहे? कसं सांगू? आणि अजून एक गोष्ट सांगतो, असं नका विचार करू की हे सीईओ लोक जे म्हणतायत की आणखी काम करा, आणखी काम करा, त्यांना त्यांच्या कामावर खूप म्हणून ते म्हणतायत आणखी काम करा. नाही, नाही, नाही. अजूनपर्यंत आपण एम्प्लॉईच्या बाजूने बोललो की तो तर बिचारा फक्त पगारासाठी येतो. तो तर हेच म्हणेल की तास कमी करा माझे. पण ते सीईओ आणि ओनर्स आहेत जे म्हणतात की तास वाढवा. ते सुद्धा तास यासाठी म्हणून वाढवायला सांगत नाहीत कारण की त्यांना खूप प्रेम आहे कामावर. ते तास वाढवायला सांगत आहेत कारण सर्वसामान्य एम्प्लॉईच्या तुलनेत ते 300, 400, 800 पट पगार घेतात. जेव्हा तुम्ही एवढा पगार घेता तर तुम्हाला पूर्णपणे विकले जाणे गरजेचे आहे ना. जो तुम्हाला एवढे देतोय तो फुकटात तुम्हाला मज्जा करायला थोडीच देतो. जो तुम्हाला एवढे पैसे देतो, जो सरासरी सीईओचा पगार आहे तो 300:1 प्रमाणात आहे भारतात. आणि काही काही कंपन्यांमध्ये तर हजारास एक पेक्षाही जास्त आहे. म्हणजे जो सरासरी एम्प्लॉईचा पगार आणि सीईओचा पगार आहे त्यात 1000 चे प्रमाण आहे. कधी कधी त्यापेक्षा जास्त देखील. ज्याला एवढे पैसे मिळतात तो नक्कीच काम करेल. तर तो काय सांगतोय की मी खूप काम करतो, कारण तो एवढे काम करणार नाही तर बोर्ड त्याला लाथ मारून बाहेर काढेल. तर तो काय बोलतो की मी रोल मॉडेल आहे, मी इतके काम करतो तर चला तुम्ही सगळेही करा. जितके पैसे तुम्हाला मिळतात ते त्यांना देऊन बघा, तर तेही करतील. त्यांना काय सांगतोय की तुम्ही 10 तास काम करा, 190 तास काम करा. जितके तू खातोयस ते त्यांनाही दे, तर तेही राजी खुशीने करतील. या सर्व तर कोरड्या जीवनाच्या कथा आहेत.
हे सर्व हेच आहे की काम याच्यासाठी असतं की पैसा यावा आणि पैसे याच्यासाठी येतात की कन्झम्पशन करू. म्हणून गीतेची गरज असते. ती सांगते की निष्कामतेमध्ये काय मजा आहे. की जेव्हा कर्म याच्यासाठी नसतं की कर्म फळ मिळेल. कर्म यासाठी असतो की कर्म स्वतःमध्येच सर्वोच्च गोष्ट आहे. का सर्वोच्च आहे? कारण ती आमच्या बोधातून निपजलेली आहे. आम्ही काहीतरी समजतो, आम्ही काहीतरी जाणतो, म्हणून आम्ही काहीतरी करतो. त्यामुळे आमच्या कर्तृत्वाला एक धार आहे, एक गोष्ट आहे, एक प्रेम आहे. आम्ही मागे हटत नाही. स्टार्टअप्स एवढ्या फेल होतात, हे आपण जाणतोच आहोत. 20 स्टार्टअप्स असल्यास त्यापैकी 19 फेल होतात. त्या फेल का होतात? कारण त्यांनी मार्केट सेगमेंट नीट निवडलेले नसते, त्यांचा प्रॉडक्ट खराब होता, फंडिंग मिळाली नाही, काहीही नाही. बहुतेक स्टार्टअप्स फेल होत नाहीत, त्या बंद केल्या जातात. का बंद केल्या जातात? कारण त्या फक्त नफा खाण्यासाठी सुरू केल्या होत्या. आणि 2-3 वर्षे झाली, दिसतंय की एवढा नफा बनत नाहीये जितकी लालसा होती. तेव्हा बंद करा ही कंपनी. काम कामासाठी थोडंच केलं जातंय. काम परिणामासाठी केलं जातंय. मग कामावर प्रेम कसं होणार? सगळं प्रेम तर परिणामावर आहे आणि ही गोष्ट लहानपणापासून मेंदूत बसवली जाते. आई म्हणते, "धनिया, त्या लहानग्याला, की तू जर बोर्ड टॉप करशील तर मी तुला खूप खूप प्रेम करीन." म्हणजे प्रेमही तुम्हाला मिळेल, तर एक अचीव्हमेंटच्या रूपात. वाह! भले शाब्बास. तो म्हणतो की टॉपच करायचंय ना. मग त्यात काय फरक पडतो की मी गणित किती गतीने शिकलो की इतिहास वाचला की काय वाचलं? फक्त टॉपच करायचंय. कोणत्याही प्रकारे टॉप करतो तर माझं काम होऊन जाईल. याचा अर्थ परिणामावर केंद्रित. प्रक्रिया केंद्रित नाहीच गोष्ट. प्रेम केंद्रित नाहीये मुद्दा. हृदय केंद्रित नाही. बस कोणत्याही प्रकारे उलटसुलट का असेना एक परिणाम घेऊन या. तर परिणामच जेव्हा आणायचा आहे तर परिणाम जितक्या कमी इनपुटमध्ये येईल तितकं चांगलं भाऊ. तितकं चांगलं. तितकं चांगलं. तर प्रत्येक माणूस प्रयत्न करतोय की वर्क फ्रॉम होम पण करणार आणि माझा 4 डे वीकही करा आणि मी एकूण 30 तास काम करेन आणि मी त्यांच्याशी सहमत आहे. मी असं म्हणतच नाही की त्यांचे कामाचे तास वाढवा. मी म्हणतो त्यांच्या तासात आणखी कपात करा. बिचाऱ्यांची परिस्थिती खूप खराब आहे. त्यांच्यावर दया करा. यापेक्षा मोठी शिक्षा त्यांना काय मिळणार की ते असं काम करताय जे त्यांना आवडत नाही. एवढी मोठी शिक्षा आहे. आता त्यांना कामावर बोलावून आणखी शिक्षा का देत आहात? ज्या माणसाला जीवनात एक उद्देश मिळाला आहे, पर्पज, त्याला जाऊन विचारा. तुम्हाला कळेल की त्याच्या मनगटावर घड्याळही बांधलेले नाही. काय दिवस, काय रात्र, काय गुरुवार, काय शनिवार, काय रविवार, काय हा महिना, काय तो महिना, काय उन्हाळा, काय पावसाळा. तो तर त्याच्या आनंदात बुडालेला आहे. चूक त्या कर्मचाऱ्याची नाहीये, चूक त्या व्यवस्थेची आहे. जी हृदयावर नाही तर आकड्यांवर चालते. तुम्ही लहान होता, तुम्हाला सांगितले गेले की नंबर मिळवा, नंबर एक आकडा आहे. मग तुम्हाला सांगितले की बोर्डात एक नंबर मिळवा, तोही एक आकडा आहे. मग तुम्हाला सांगितलं की प्रवेश परीक्षेत रँक मिळवा, तो रँकही एक आकडा आहे. मग तुम्हाला सांगितलं की कॉलेजमध्ये एक सीजीपीए मिळवा, सीजीपीए देखील एक आकडा आहे. मग तुम्हाला सांगितलं की प्लेसमेंटमध्ये एक सीटीसी मिळवा, सीटीसी सुद्धा एक आकडा आहे. त्यानंतर काही लोक उद्योजक होतात. त्यांना सांगितले जाते की आयपीओ मिळवा आणि तो आयपीओ ही एक आकडा आहे. हृदय कुठेच नाही. आकड्यांच्या मागे आकडे खेळत आहेत, आकड्यांचा खेळ. तर मग जे वर्क आवर्स आहेत, तोही एक आकडाच आहे. तर फक्त आकड्यांच्या मागे धावत राहा. यामध्ये जीवन कुठेच नाहीये. यामध्ये प्रेम कुठेच नाहीये. तर ज्यांना विकाऊ जीवन जगायचंय, मी पूर्णपणे सहमत आहे. त्यांच्यासाठी कामाचे तास मर्यादित असले पाहिजेत आणि त्यांच्या वर्क लाईफ बॅलन्सचा पूर्ण विचार केला जावा. पण मी सोबत हेही विचारत आहे, की आकड्यांच्या, पैशाच्या मागे सुविधा मिळवण्यासाठी विकलेलं जीवन जगणे आवश्यक आहे का?
तुमचं काम, मग ती तुमची नोकरी असो, तुमचा व्यवसाय असो, व्यापार असो, ती एक आत्मिक गोष्ट का बनू शकत नाही? आत्मिक गोष्ट का बनू शकत नाही? हा एक प्रश्न आहे. प्रत्येकासाठी प्रश्न आहे. आणि हृदयापासून जगत नाही आहात, तर जिवंत तरी आहात का? तुम्ही रोज सकाळी असं काम करत आहात, की ज्या विचाराने उठायचाही कंटाळा येतो. कार्ड स्वाईप करताना तिटकारा येतो. हे जीवन आहे का? आणि हे सगळं का? तर फक्त थोडेसे पैसे मिळतात महिन्याच्या शेवटी आणि घरी घेऊन जाता येतात आणि खुश होता, की कुकरची शिट्टी वाजली, मज्जा आली. पश्चिममध्ये मोठ्या मनोरंजक गोष्टी चालल्या आहेत. आता आयुर्मान दर वाढत चाललाय. हं? मजेदार कथा आहे, लक्षपूर्वक ऐका. आयुर्मान दर वाढत चाललाय. ठीक आहे. आणि जन्मदर कमी होत चाललाय. ठीक आहे. आणि मॉर्बिडिटी देखील कमी होत चालली आहे. मॉर्बिडिटी म्हणजे आजारपण, आजारपणही कमी होत चाललंय. त्यामुळे अर्थ असा आहे, की वृद्ध लोक खूप लांब-लांब जगत आहेत. वृद्ध लोक खूप लांब-लांब जगत आहेत आणि आजारी नाहीत आणि 60ला रिटायरही झाले आहेत आणि ते 90 पर्यंत जगतील आणि 60 ते 90 वर्षांच्या दरम्यान तंदुरुस्त आहेत आणि जन्मदर कमी झालेला आहे, त्यामुळे तरुण लोक नाहीत. परंतु हे वृद्ध लोक 60व्या वर्षातच निवृत्त झाले. तर आता अर्थव्यवस्थेत उत्पादन कोण करेल? तरुण लोक नाहीत. वृद्ध लोक 60व्या वर्षी निवृत्त झाले आणि ते अजून लांब जगतील. त्यामुळे वृद्ध लोकांवर हे येत आहे. आणखी काम करा. 70 वर्षांच्या वयापर्यंत काम करा. तर हे ओपिनियन पश्चिममध्ये एक मोठं मत उदयास येत आहे, की हे जे एजिंग रिसर्च वगैरे होतंय, त्याची काही गरज नाही. जर जास्त जगण्याचा अर्थ जास्त काम करावं लागेल, तर आम्हाला जास्त जगायचंच नाही. लोकांना त्यांच्या कामाचा इतका तिटकारा आहे, की ते म्हणत आहेत, की जर एक एक्सटेंडेड लाईफ स्पॅनचा अर्थ असा असेल, की आमची निवृत्तीची वयं पुढे ढकलल्या जातील, तर आम्हाला एक्सटेंडेड लाईफ देऊ नका. आम्हाला जास्ती नाही जगायचं. पण आम्ही काम नाही करणार. आम्ही लवकर मरण स्वीकारतो, पण हे काम करायला देऊ नका, कारण आम्हाला या कामाचा तिटकारा आहे. एक सर्वेक्षण झाले होते, ब्रिटनमध्ये झाले होते. त्याचे तुम्ही तपशील शोधून घ्या. त्यात मी समजतो, की एक मोठी टक्केवारी होती. कदाचित 40, कदाचित 60 किंवा 70. ते जे ब्रिटिश एम्प्लॉयी होते, ते म्हणत होते, की "वी कन्सिडर अवर जॉब ईदर फ्रिव्हलस ऑर रिडंडंट." "वी कन्सिडर अवर जॉब ईदर फ्रिव्हलस ऑर रिडंडंट." आता हा माणूस म्हणणारच ना, की भाऊ माझ्याकडून जास्त काम करून घेऊ नका. आणि कारण त्याचं काम फ्रिव्हलस आहे, ट्रिव्हियल आहे, रिडंडंट आहे. म्हणूनच आता एक नवीन भूत उभा राहिला आहे एआयच्या नावाने. कारण तुमचे कामच असे आहे, की ते दुसरे कोणीतरी करू शकेल. तुम्ही हृदयातून काही केले असते, तर एआय तुमची नोकरी काढून घेऊ शकला नसता. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खरे प्रेम येत नाही. एआयला काहीही येईल, प्रेम तर येणार नाही ना. परंतु तुम्ही तुमच्या कामात जर ती गोष्ट टाकली असती, जी फक्त एक मनुष्य टाकू शकतो, ट्रान्सेंडेंटल क्रिएटिव्हिटी, तर एआयने तुम्हाला सहजपणे बदलले नसते. परंतु तुमचे कामच फक्त असं आहे, पेपर पुशिंग. त्यामुळे आता तुम्ही रडत आहात, की एआय माझी नोकरी हिसकून घेईल. कुठलाही दुसरा नर्क नसतो. एक सडलेलं ऑफिसच नर्क आहे. आणि त्या सडलेल्या ऑफिसला पूर्ण करतं, ऑफिस नंतर जेव्हा घरी जातात, तेव्हा एक सडलेलं घर. आणि कोणता नर्क असेल? ऑफिस असे आहे, जिथे तुम्ही फक्त काही पैसे मिळवण्यासाठी जाता आणि घर असं आहे, जिथे तुम्ही फक्त ते पैसे खर्च करण्यासाठी येता. आणखी काय नर्क असतो? पगारासाठी काम करता, पगारासाठी काम करता. अच्छा, महिन्यात किती दिवस पगार मिळतो?
एकच दिवस मिळतो. तर मग उरलेले 29 दिवस कसे जगतोस बेटा? पगार तर एकच दिवस मिळतो. उरलेले 29 दिवस काय करतोस? पगाराची वाट पाहतो. पगाराच्या दिवशी बँक खात्याला वारंवार रिफ्रेश करतो, आले की नाही आले. वाह! खूप आनंदी होतो. 4% वाढ झाली तर. अरे, मी तर म्हणतो त्याचे कामाचे तास आणखी कमी करा. या बिचाऱ्याला तर हेही कळत नाही, की त्याला मिळणारे आउटपुट सुद्धा पगाराच्या रूपात दिवसेंदिवस कमी होत चाललेत. हे जेवढे लोकं म्हणतायत, की कामाचे तास वाढवा, हे सर्व कॅपिटलिझमचे बेनिफिशरीज आहेत. हं? आणि कॅपिटलिझममध्ये जो ट्रिकल डाउन इफेक्ट असतो, त्यात संपत्ती ट्रिकल डाउन करत नाही, त्यात गरिबी ट्रिकल डाउन करते. तुमचा पगार वाढला वर्षात किती टक्के? 5% आणि तुम्ही आनंदी झालात, नाचायला लागलात. त्याचा पगार किती वाढला स्टॉक ऑप्शन सकट? त्याचा वाढला 80%. हां. तर सांगा, तुम्ही श्रीमंत झालात की गरीब झालात? तुम्ही आणखीन गरीब झालात. बाप फक्त या नॉमिनल टर्म्समध्ये नाहीये, की मी तुलनेने गरीब झालो. त्याचे पैसे एवढे वाढलेत, की आता तो ज्या कोणत्याही गोष्टीला विकत घेईल, त्याचे दर वाढवेल. तुम्हालाही तुमच्या मुलाला शाळेत पाठवायचंय, जो वर बसलेला आहे, कॅपिटलिझमचा बेनिफिशियरी. तोही त्याच्या मुलाला शाळेत पाठवेल, शाळेत सीट्स लिमिटेड आहेत. तर त्यात ज्या मर्यादित सीट्स आहेत, त्या वरच्या लोकांनीच भरून टाकल्या मोठी-मोठी फी भरून. आता तुम्हीही जाल, की मला माझ्या मुलालाही शिकवायचंय. तर तुमच्याकडूनही तीच फी मागितली जाईल ना, जी फी वरचे लोक भरू शकतात. त्यांना ते परवडतं कारण त्यांचा पगार 80% वाढलाय. आधीच जास्त होता आणि 80% वाढलाय आणि तुमचा फक्त 5% वाढलाय. तुम्हाला कसं परवडेल? ज्याच्याकडे जास्त पैसा येतो, तो प्रत्येक गोष्टीचे दर वाढवत जातोय. मग ते हॉटेलच्या रूमचे दर असो, मग तो जमिनीचे दर असो, मग ती शाळेची फीस असो, प्रत्येक गोष्टीचे. मग ते हॉस्पिटलचे चार्जेस असो, प्रत्येक गोष्टीचे दर वाढवत आहे आणि तुम्हाला आणखी गरीब बनवत आहे. पण तुम्ही मोजता बघा माझी CTC. ही संपूर्ण चर्चाच निरर्थक आहे. किती तास काम करायचे आणि किती तास नाही. आणि जे लोक बोलत आहेत, ते दोघेही कैदी आहेत, एक शोषक व्यवस्थेचे. जो म्हणतो तास वाढवा, तोही कैदी आहे. जो म्हणतो तास वाढवू नका, तोही कैदी आहे. स्वातंत्र्य फक्त प्रेमामध्ये आहे. हे दोघांनाही माहिती नाही. दोघांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे वीकेंडला जाऊन गोल्फ खेळणे. हे स्वातंत्र्य जे आठवड्यातून 2 तासांसाठी मिळते, त्याला स्वातंत्र्य म्हणू की जेल? जेलमधील कैद्यांनाही 2 तासांचे स्वातंत्र्य तर मिळतेच. आणखी काही? आचार्यजी यामध्ये एक प्रश्न होता. कबीर साहेबांचा आहे. ऐका, कबीर साहेबांचा आहे. प्रेम मगन जब मन भया, कौन गिने तिथी वार. म्हणजे जेव्हा प्रेमात मन मग्न होतं, तेव्हा तिथी आणि वार म्हणजे दिवस हे मोजले जात नाहीत. परंतु ज्यांच्याकडे प्रेम नाही, मी म्हणतो की त्यांनी नक्कीच मोजले पाहिजे. त्यांनी नक्कीच मोजले पाहिजे की ते 35 तासांपेक्षा अर्धा तास जास्त काम करणार नाही. हं? मी म्हणतो की आधीच एवढी शिक्षा त्यांना मिळते, प्रेमहीन जीवन जगत आहेत ते. त्यांना आणखी शिक्षा का देत आहात त्यांच्याकडून काम करून घेऊन? आचार्यजी बऱ्याच वेळेला आपण पाहिलं, की आपले जे साथीदार आहेत, जे गीता सत्राशी जोडलेले आहेत, ते एक प्रश्न विचारतात आणि जवळ-जवळ तक्रारच करतात, की आम्ही लोकं आचार्यजींकडे जेव्हा आलो होतो, तेव्हा जीवनात एका प्रकारची शांतता हवी होती, कारण आमच्या मनात खूप विचार भरलेले होते. आणि जेव्हा आम्ही आचार्यजींकडे पोहोचलो, तेव्हा आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभं होतो, की त्यावेळी आम्ही एका प्रकारच्या व्यवस्थेत जगणं सुरू केलं होतं. आणि हळू समजू लागलं, की ती व्यवस्था चुकीची आहे आणि त्यातून बाहेर पडणे आवश्यक आहे. परंतु हा विचारच आणखी चिंता आणि ताण वाढवतो. तर त्यांना असं वाटतं, की असं विचारायचे, या प्रकारे
योग्य काम देखील कधी कधी खूप जास्त ताणतणाव आणतो, चिंता आणतो. ती चिंता योग्य आहे का? अस्सल कामाने ताण येत नाही, आपल्या लालसेमुळे येतो. अगदी घाम फुटतो, की अरे पुढच्या महिन्यापासून इतके लाख रुपये नाही मिळणार का? योग्य काम ताण देत नाही. वाईट काम सुटण्याची भीती ताण देते. योग्य काम काय ताण देईल? ते तर योग्य काम आहे, त्यात काय ताण आहे? भीती फक्त ही आहे, की तमाम प्रकारच्या लालसा बसवून घेतल्या आहेत. आपल्या खर्चांच्या रचनेची उभारणी केली आहे. एवढे पैसे त्यांना याच्यात खर्च करायलाच पाहिजे, एवढे पैसे त्यांना त्याच्यात खर्च करायलाच पाहिजे. वाईट काम असेच थोडी येते, ते तर सीटीसी आणते ना. सीटीसी सुटण्याची भीती वाटते, आणखी काही नाही. आणि सीटीसी कोणीही खात नाही. त्या सीटीसी मधून तुम्ही भोगत असलेल्या सुविधा सुटण्याची चिंता होते. सुविधा सुटतील. सुविधा आणि काय सुविधा? काही नाही. सुविधा अशी आहे की साधारण बाथरूम मिळेल. आत्ता कोणता आहे? जकुझीवाला आहे. मोठा ताण येतो, हार्ट अटॅक होतो, अहो अहो माझा जकुझी सुटला. काही गोष्ट आहे की माझा साधारण टीव्ही आहे. असं म्हणूया किती इंचाचा टीव्ही आहे? किती इंच? हे काय असेल? कदाचित 40? 40 इंचाचा टीव्ही आहे. आता त्यांच्याकडे 400 इंची टीव्ही खरेदी करण्याची इच्छा आहे. आता घाम येतोय की 400 इंची टीव्ही कसा आणू? संपूर्ण भिंत टीव्हीने भरून जाईल असा मोठा टीव्ही आणायचा आहे. बाजारात मिळतो देखील असा टीव्ही. येईल का घाम नाही तर? ज्या गोष्टींची तुम्हाला खरंच काही गरज नाहीये, त्या गोष्टींची सवय लावून घ्या. त्याच्या आसपास तुम्ही एक कॉस्ट स्ट्रक्चर निर्माण करा आणि मग म्हणता, की मी आता मजबूर झालो आहे. मी स्वच्छ योग्य जीवन कसे जगू? माझ्यावर तर देणी आहे. कोणती देणी आहेत? काय देणी? नाही देणी अशी आहे, मला 1000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटवर माझा किल्ला उभारायचा आहे. ही माझी छोटीशी इच्छा आहे. आणि का उभारायचा आहे? कारण माहिती आहे नाही उभारले तर बायको पळून जाईल. बायको का पळून जाईल? कारण बायकोला तुमच्यावर प्रेम नाही. ना तुमचे बायकोवर प्रेम आहे. बायको सुद्धा तुमच्यासोबत याच लालसेने बसली आहे, की एक दिवस ते मॅन्शन बनेल. ती त्या मॅन्शनची राणी बनेल. त्यामुळे तुमच्यासाठी आवश्यक आहे, की खराब नोकरीही करत राहा. सीटीसीच्या लालसेत. हं? घरातील मुले आदर देणे बंद करतात बाप बेरोजगार झाला तर. का? कारण तुम्ही तुमच्या मुलांचे संगोपनच असे केले आहे. त्यामुळे आता आवश्यक आहे की बाप कमावत राहील. अस्सल भीती ही आहे की नाही कमावले तर मुले लाथ मारून मला माझ्याच घरातून बाहेर काढतील. मी कमी कमाई करेन तर समाजात साख कमी होईल. मित्रांच्या मध्ये सन्मान कमी होईल. का? तुम्ही मित्रच असे बनवले आहेत जे तुमचे पैसे पाहून तुमच्याकडे आले होते. तुम्ही बेरोजगार व्हाल, एक साधे जीवन जगायला लागाल. तुमचे सर्व मित्र पळून जातील. चांगलं आहे ना पळून गेले तर. असे निकृष्ट मित्र ठेवण्यात काही फायदा आहे का? आता एका कॅम्पसमध्ये झालं होतं. हं, इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये. तर ज्या कंपनीने प्लेसमेंटसाठी जो प्रस्ताव पाठवला होता, त्यात त्यांनी सीटीसी लिहिला होता 12.5. आता हे खूप 12.5 लाख पर ॲनम. आता हे काही कुठले एकदम टॉपचे कॉलेज नव्हते. तर इथे जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, की कंपनी येत आहे जी 12.5 लाख पर ॲनमचा एल-पी-एचा पॅकेज देईल. म्हणजे हातातच सुरुवातीला 70-80 हजार येतील. मोठी गोष्ट आहे. तर त्यांचे ऑडिटोरियम खूप मोठे होते. कंपनी आली, प्रेझेंटेशन देत होती. खरी घटना सांगतोय. याच प्लेसमेंट सीझनमध्ये झाली आहे. कंपनी आली, ऑडिटोरियममध्ये प्रेझेंटेशन देत होती. तर तो त्यांचा एचआरचा माणूस होता. त्याने आधी पहिली स्लाइड लावली. त्यात त्याला दिसते की सीटीसी लिहिलेले आहे 12.5 एलपीए. तर तो म्हणतो, इट सीम्स देअर इज सम कन्फ्युजन. स्टुडंट्स देखील हैराण होते. कारण फ्रेशर्सची परिस्थिती खूप खराब आहे. अजूनही आयटी इंडस्ट्रीज ऑन एन एव्हरेज 3-3.5 लाखांचा पगार मिळतो.
आणि हे कॉलेज पण टॉपचे कॉलेज नव्हते. तर विद्यार्थी देखील वेडे झाले होते की 12.5 लाख देणारी कंपनी येत आहे म्हणून ऑडिटोरियम खचाखच भरले होते. जे पास आउट झाले होते कुठेतरी नोकरी करत होते. पुढच्या बॅचेसचे विद्यार्थी देखील पुढे बसले होते, आम्हालाही नोकरी द्या. तर HR पहिली स्लाइड बघतो, बोलतो कन्फ्युजन आहे. आणि त्याने जे 1 होते ते हटवले. बोलतो 2.5 LPA. बोलतो 2.5 LPA. एवढे बोलताच ऑडिटोरियम रिकामे झाले. HRच्या लोकांच्या समोरून सर्व विद्यार्थी निघून गेले. आता तुम्ही काय करणार सांगा? कोणी हे देखील विचारत नाही, की हे तर सांगा जॉब प्रोफाईल काय आहे? काय आहे? काहीही जाणून घ्यायचं नाही कोणाला. सर्वजण तिथे बसून होते, की पैसा मिळेल. ज्याला पैसेच कमवायचे आहे, तो म्हणेलच फ्रीमध्ये द्या पैसा. एक दिवसही ऑफिसला जाऊ लागू नये. एकही तास काम करावे लागू नये. जसे तुम्ही रिझल्टसाठी काम करत आहात. तुम्हाला सांगितलं जाईल, की तुम्हाला 99% मार्क्स मिळतील परीक्षा न देता. तर तुम्ही नकार देणार नाही? हेच आपल्याला आपल्या कुटुंबात जो आपला लोकधर्म आहे, जे आपलं लोकदर्शन आहे, त्याने शिकवलंय. की प्रेमाने काम करायचं नाही, परिणामाने काम करायचं आहे. कोणत्याही प्रकारे फक्त परिणाम मिळवायला हवा. गीता सांगते की प्रेमच परिणाम आहे. मा फलेषु कदाचन म्हणजे फळाशी आम्हाला काय घेणं देणं? सर खलील जिब्रान यांचे कामावर कोट आहेत. वर्क इज लव्ह मेड विजिबल. And if you cannot work with love but only with distaste, it is better that you should leave your work and sit at the gate of the temple and take alms of those who work with joy. आणि मला नेहमी हा कोटचा दुसरा भाग समजत नव्हता. म्हणजे ते काय म्हणतायत नक्की? आर्म्स म्हणजे शिकवण. आणि मंदिर नाही, विषय ऑफिसचा आहे. ते म्हणतायत की जिथे एखादी व्यक्ती आनंदाने काम करते, ते ऑफिसच मंदिर बनते. मंदिराच्या समोर बसायचं नाही. अशा ऑफिसच्या समोर बसून जा, जिथे लोक हृदयापासून काम करतात. ते ऑफिस नाही, ते मंदिर झाले. आणि जिब्रान म्हणत आहेत, की तिथे जाऊन त्या मंदिरात आर्म्स घ्या, दक्षिणा, दान घ्या. काय दान घ्याल? कुठले दान घ्याल तिथे? हेच. प्रेम शिका त्यांच्याकडून. प्रेम दान घ्या. शिका की जीवन प्रेमाने कसे जगता येईल. बघा, विषय फक्त कामावर प्रेम करण्याचा नाही, विषय प्रेम करण्याचा आहे. जो प्रेम करेल तो कामावरही प्रेम करेल, तो जीवनावर प्रेम करेल, तो त्यांच्या नात्यात प्रेम करेल. आणि ज्याला प्रेम येत नाही, त्याचं असं नाहीये की तो फक्त त्याच्या कामावर प्रेम करू शकत नाही. तो मुलांवर प्रेम करू शकत नाही, मित्रांवर प्रेम करू शकत नाही, स्वतःवर प्रेम करू शकत नाही. कारण प्रेम निवडक गोष्ट नसते. प्रेम विभागलेली गोष्ट नसते की याच्यावर करू, त्याच्यावर नको. प्रकाशासारखे असते प्रेम. पडते तर सर्वांवर पडते. सूर्याच्या प्रकाशासारखे असते. जो माणूस हृदयापासून जगेल, त्याच्या कामातही हृदय असेल. त्याच्या प्रत्येक पावलात हृदय दिसेल. आणि जो जो पैसे मिळवण्यासाठी करत आहे, तो मग म्हणेल की जिथे हुंडा जास्त मिळतोय, तिथेच लग्न करीन. आणि जिथे CTC जास्त मिळतोय, तिथेच नोकरी करीन. आणि जो लाच जास्त देत आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट देईन. हं? आणि हे जे प्रेम आहे, हे कोण शिकवते? हे शिकणे म्हणजे शहाणपण आहे. हे आत्मज्ञान आहे. हे आत्मअवलोकन आहे. यासाठीच आपले गीता सत्र आहेत. संपूर्ण गीता कार्यक्रम आपला यासाठीच आहे, की आपण प्रेम शिकू शकू. तुम्ही गीतेत श्लोक शिकण्यासाठी थोडेच आले आहात. तुम्ही गीतेत आले आहात, जेणेकरून तुम्ही प्रेम शिकू शकाल. आणि किती तुम्ही गीता कार्यक्रमातून शिकला, तुम्हाला 6 महिने झाले असो, 1 वर्ष झालं असो, 2 वर्ष झाले असो. एक चांगला मार्ग आहे तपासण्याचा, की विचारा, की प्रेम तुमच्या जीवनात किती आलं? हं? प्रेम म्हणजे विराटता, देऊ शकणे.
आणि प्रेमाचा अभाव म्हणजे क्षुद्रता. मोजणे, किती मिळाले, किती मिळाले, किती मिळाले. प्रेम म्हणजे अनंतता. जसं सर्व काही दिल्यानंतरही अनंत शिल्लक असते. आणि जिथे प्रेम नसते तिथे फक्त असे कॅल्क्युलेटरच चालू असते. नफा, नुकसान, हानी, लाभ. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव चारुल जिंगल आहे. मी रामनगर, उत्तराखंडाहून आहे. मी 1.5 वर्षापासून आचार्यजींना ऐकते आणि जे आचार्यांसोबत संपर्कात आल्यानंतर जो बदल झालाय तो मी दोह्याच्या माध्यमातून सांगते. जहाँ हटी चिंता मिटी, मनवा विपरवा, जिसको कुछ नहीं चाहिए, शहान की शहा. तर आजच्या सत्रातून जे शिकलोय, आज आचार्यजींनी कामनेविषयी सांगितलं की कामनेचं अनुगमन आणि त्याग दोन्हीही जर चुकीच्या पद्धतीने घडले तर त्याचे परिणामही चुकीचे होतात. ज्याप्रमाणे कामनेचं अनुगमन वाईट आहे, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाशिवाय कामनेचा त्यागही वाईटच आहे. कामनेच्या मागे जर दुःख असेल तर कामनेच्या दमनामागे तर कामनेचं दमन केल्यामुळे दुःखी होतो. कोणतेही कर्म चांगले किंवा वाईट नसते, ते ते कर्म चांगलं किंवा वाईट नसतं, तर ते अहमसाठी चांगलं वाईट असतं. जर ते आपल्याला आत्मज्ञानाकडे घेऊन गेलं किंवा अधिक उंचीवर नेलं तर तेच कर्म योग्य असतं. आज मी एवढंच शिकले.